तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. हा टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे MPSC एक्झाम किंवा UPSC एक्झाम, SSC, रेल्वे सर्व एक्झामच्या दृष्टीनं. तर या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला बघा, इथे एकूण आपण 6 टाईपचे प्रश्न घेतलेले आहे. एकूण 10 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे आधीच्या प्रश्नापेक्षा. तर व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे दिलेला पहिला प्रश्न आहे, 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये आणि 1890 रुपये आहे. तर व्याजाचा दर दशादशे किती असेल? तर व्याजाचा दर काढायचा आपल्याला आणि 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेले आहे. आता आपण सरळ व्याज म्हणजे SI लिहू आणि चक्रवाढ व्याज म्हणजे CI लिहू. तर SI काय असतो? हा दोन्ही वर्षी सारखाच असतो. म्हणजे 1800 रुपये जर 2 वर्षाचा व्याज असेल तर पहिल्या वर्षीला किती? 900 रुपये आणि दुसऱ्या वर्षीला 900 रुपये. आलं लक्षात एवढं? दोन्ही मिळून 1800 रुपये व्याज 2 वर्षाचा. हा पहिल्या वर्षाचा आहे, हा दुसऱ्या वर्षाचा आहे. ठीक आहे, हा पहिल्या वर्षाचा व्याज, हा दुसऱ्या वर्षाचा व्याज. त्याचप्रमाणे आता इथे बघा, CI आणि SI पहिल्या वर्षासाठी सारखाच असतो. हे दोन्ही पहिल्या वर्षासाठी काय असतात? सारखे असतात. पण आता बघा, त्यांनी चक्रवाढ व्याजाची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 1890 रुपये. 1890 रुपये हे कोणत्या वर्षासाठी म्हटलेलं त्यांनी? 2 वर्षासाठी म्हटलेलं आहे. तर पहिल्या वर्षीचा 900 झाला, तर दुसऱ्या वर्षीचा काढायचा असला तर 1890 मधून 900 रुपये वजा करावे लागतील. म्हणजे 990 रुपये हा दुसऱ्या वर्षीचा व्याज झाला. आता CI मध्ये काय? व्याजावर व्याज. आता जी ओरिजिनल रक्कम आहे त्याच्यावर व्याज किती? 900 रुपये. आणि हा 90 रुपये जो आहे एक्स्ट्रा व्याज, हा कोणत्या? या 900 रुपयावर व्याज मिळालेला आहे. म्हणजे 90 रुपये हा व्याज 900 रुपयावर मिळालेला आहे. याला 100ने गुणायचं म्हणजे आपला दर निघून जाईल. व्याजाचा दर काढायचा ना आपल्याला. तर बघा, हे 2 शून्य कपून जातात. 9ने 90ला भागितलं तर इथे उत्तर 10 येतं. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आणि कुठलेही सूत्र न वापरता हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. चला तर पुढच्या गणिताकडे वळूया आपण. ठीक आहे, चला आता बघा, इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. 40,000 रकमेवर 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 324 रुपये आहे. तर व्याजाचा दर दशादशे किती असेल? तर बघा, 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरकाचं सूत्र काय आहे? CI म्हणजे चक्रवाढ व्याज मायनस SI बरोबर P गुणिला R भागिला 100चा वर्ग. ठीक आहे, हे याचं सूत्र आहे. आता PI मायनस SI फरक किती दिलेला आहे? 324 रुपये. इथे 324 लिहा. मुद्दल किती दिलेली आहे? 40,000 रुपये. इथे 40,000 लिहा. R ची किंमत काढायची आहे. R भागिला 100चा वर्ग. ठीक आहे, तर बघा आता काय करावं लागेल? आता 324 जसेच्या तसे लिहायचे. इथे लिहिले मी 40,000. बरोबर आहे. आरचा वर्ग म्हणजे R वर्ग आणि 100चा वर्ग म्हणजे किती? 10,000. 100चा वर्ग म्हणजे 10,000. म्हणजे हे 1 0 2 0 3 0 4 0 हे कशामध्ये आहे? भागाकारामध्ये आहे. आणि हे 1 0 2 0 3 0 4 0 हे कशामध्ये आहे? गुणाकारात आहेत. हे कपून जातील. आता हा 4 R स्क्वेअरला कशामध्ये आहे? गुणाकारात आहे. तर इकडे नेला तर भागाकारात येईल. म्हणजे 324 भागिला 4 बरोबर Rचा वर्ग. आता 4 8 32 आणि 4 1 4 म्हणजे इथे किती आले? 81. 81 बरोबर Rचा वर्ग. म्हणजे हा कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग. 9चा वर्ग बरोबर Rचा वर्ग. म्हणून हे वर्ग कटून जातात. Rची किंमत 9 येते. तर अशा प्रकारे हे उदाहरण पण आपण सोडवलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 3. तर बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? दरचा दर 5 रुपये दराने. 5 रुपये दर. 5 रुपये दर म्हटलं तरी काय होते? 5%. ठीक आहे, 5 रुपये म्हणा किंवा 100वर 5 रुपये म्हणजे 5%. बरोबर आहे. आता 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे आपल्याला 50 रुपये. तर त्याच दराने चक्रवाढ व्याज किती असेल? तर बघा, तुम्हाला मी सुरुवातीचे एक उदाहरण सोडून दाखवलं होतं SI आणि CI. तर याच्यामध्ये सरळ व्याज किती आहे? 50 रुपये. किती वर्षाचं? 2 वर्षाचं. म्हणजे पहिल्या वर्षाचे किती झालं? 25 रुपये. दुसऱ्या वर्षाचं 25 रुपये. हा वर्ष 1 आणि हा वर्ष 2. तर ठीक आहे, आता बघा,
सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षासाठी सारखाच असतो. दोन्ही कसे असतात? सारखे असतात पहिल्या वर्षासाठी. आता दुसऱ्या वर्षाच्या जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर आपल्याला ते मुद्दलावर जो व्याज येतो तो लिहावा लागतो. 25 रुपये आहे, ठीक आहे, हा लिहायचा प्लस याला प्लस काय होईल, या 25 रुपयावर या 5% व्याज काढायचं. 25च्या 5% काढायचं. 5% म्हणजे 5/100 काढायचं. आता 25 एक 25, 25 100. आता 5/4 म्हणजे काय होईल, 4 एक 4, मग 4 दुने 8, 4 पंचे 20. तर अशा प्रकारे 5/4 म्हणजे 1.25. तर आता हे 25 आणि हे 25, 50 आणि 1.25 म्हणजे 51.25 हे आपलं उत्तर या ठिकाणी येतं. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 4. तर बघा, अशा प्रकारचे जे गणित असतात त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, एन म्हणजे वर्ष पकडू आपण, आणि आर म्हणजे काय, आर म्हणजे दर, रेट, ठीक आहे. एन म्हणजे वर्ष आणि आर म्हणजे दर पकडला, ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे, 100 ब्रॅकेटमध्ये पट वजा 1 हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. एन गुणिला आर बरोबर 100 ब्रॅकेटमध्ये पट वजा 1. तर साध्या व्याजदराने मिळणारी एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते. 10 वर्षात दुप्पट. तर बघा, 10 वर्षात म्हणजे एनची किंमत किती दिलेली आहे, 10 वर्ष. एन म्हणजे काय, वर्ष, आणि रेट आपल्याला काढायचा, रेट दिलेला नाही आहे. आता इथे 100 लिहायचे, दुप्पट होते म्हणजे पट इथे 2 लिहायची वजा 1, 2 मधून 1 गेला म्हणजे 1 राहिला. 100 गुणिला 1 म्हणजे इथे 100च आले, बरोबर आहे. आणि इथे काय आलं, 10 गुणिला आर. तर हे 10 इकडे गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात येईल. आता 100ला 10ने भागितलं तर किती येते, 10चे उत्तर येते. तर रेट किती आला आपला, 10. आता पुन्हा हा फॉर्म्युला लावायचा, तर रक्कम तिप्पट होण्यास किती वेळ लागेल असा विचारलेला आहे. तर पुन्हा हा सेम फॉर्म्युला लावायचा, एन गुणिला आर बरोबर 100 ब्रॅकेटमध्ये पट वजा 1, बरोबर आहे. तर एनची किंमत आपल्याला काढायची आहे. आता वर्ष विचारले ना, वर्ष विचारले, तर एनची किंमत काढायची. एन जसं तसं राहील. आणि रेट किती दिलेला आहे आपल्याला, 10 दिलेला आहे. आणि इथे 100, आणि इथे काय दिलेलं आहे, तिप्पट म्हणजे इथं 3 येईल. 3 वजा 1, 3 वजा 1 म्हणजे 2, 2 गुणिला 100 म्हणजे 200, 200 इकडे आले, इथे एन गुणिला 10 आलं. तर हे 10 इकडे जाईल, भागाकारात येईल, म्हणजे हा एक शून्य कपून जाईल, म्हणजे इथे काय येईल, उत्तर 20 येईल. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. याच धर्तीवर मी तुम्हाला हे 5वं उदाहरण देत आहे. तर असं सूत्र लावून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे, आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, ठीक आहे. तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6 वर. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, 2 वर्षात चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 33 ते 75 रुपये आहे. जर व्याजाचा दर 15% आहे तर मूळ रक्कम शोधा. मूळ रक्कम म्हणजे कशाची किंमत रे, पी ची किंमत काढायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, आर दिलेला आहे, आणि 2 वर्षासाठी दिलेला आहे, आणि फरक दिलेला आहे. तर फरकाचं सूत्र काय, CI मायनस SI बरोबर P इंटू R भागिला 100 चा वर्ग. हे 2 वर्षासाठीचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरकाचे सूत्र आहे. इथं फरक किती दिलेला आहे, 33.75, बरोबर आहे. पी ची किंमत काढायची आहे. आर किती दिलेला आहे, 15% भागिला 100 याचा वर्ग, ठीक आहे. आता 33.75 जसेच्या तसे लिहायचे. इथे पी, आता 15चा वर्ग, पी गुणिला 15चा वर्ग, 15चा वर्ग म्हणजे किती, 225, आणि 100चा वर्ग म्हणजे 10,000, बरोबर आहे. तर बघा, इथे आता 225 आणि 10,000ला भाग जातो का, जातो. 25 9 225, बरोबर आहे. 25 9 225, आणि 25 चौ 100 म्हणजे इथे किती आले, 400, आणि इथे 9, या 9नी याला भाग जातो का, जातो. 9 9 3 27, मग 67 आले. 9 सक 54, बरोबर आहे. 9 3 27, मग 67 आले इथं. 9 7 63, 9 7 63, आणि पुन्हा 4 9 5 45. आता हे 375 आले इकडे, आणि इकडे आहे 400, यांचा करायचा गुणाकार. तर बरोबर आहे, 2 शून्य इथे येईल, आणि हे याला गुणाला तर किती येईल, 1,50,000 एवढं उत्तर येईल इथे, बरोबर आहे. 4 5 20 शून्य, हातचे आले 2, 4 7 28 न 2 30 शून्य, हातचे आले 3, 4 3 12 3 15, बरोबर आहे. तर आलं, अशा प्रकारे हे उत्तर काढता येतं. चला समोरच्या उदाहरणाकडे. प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा, इथे 4 वर्षासाठी दिलेला आहे. दर 10 रुपये दराने चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 1282 रुपये आहे. तर
ती रक्कम किती? तर 4 वर्षासाठी काय दिलेलं आहे आपल्याला? सरळ व्याज. सरळ व्याज 4 वर्षासाठी 10%. तर हा काय होते? पहिल्या वर्षी 10% राहील, दुसऱ्या वर्षी 10 राहील, तिसऱ्या वर्षी 10 राहील, चौथ्या वर्षी 10 राहील. बरोबर आहे? म्हणजे हा 4 वर्षासाठी सारखाच राहील. काय राहील? दर याचा, है ना? परंतु याचा जर आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढला तर हा वेगवेगळा राहते प्रत्येक वर्षासाठी. हा 10. आता काय करावं लागेल? 10 आणि हे 10. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? इथे इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढावं लागेल. त्याच्यावरून CI निघेल. बरोबर आहे? 4 वर्षाचा जर CI काढायचा असेल तर आपल्याला इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढावे लागतात त्याचे. तर या 2 वर्षाचा जर काढला आपण आणि या 2 वर्षाचा काढला आणि पुन्हा मग त्यांचे इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढावं लागेल. तर बघा इथे 2 वर्षाचा काढला तर काय होईल? इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय? x अधिक y आणि xy भागीला 100. बरोबर आहे? तर इथे काय होईल? 10 अधिक 10 म्हणजे 20 आणि 10 गुणिले 10 म्हणजे 100. 100 भागीला 100 म्हणजे 1. तर हा 21 येईल. इकडला पार्ट जो आहे 21 येईल आणि हा पण पार्ट काय येईल? हा 21 येईल. बरोबर आहे? आता पुन्हा यांचं इफेक्टिव्ह काढायचं आहे. तर 21 किती झाले? 42 आणि म्हणजे 42 आणि 21 गुणिला 21 करावं लागेल आणि भागीला 100 करावं लागेल. बरोबर आहे? तर इथे 42 आणि हे 441 भागीला 100 म्हणजे 4.41. 42 अधिक 4.41 तर किती आले? 46.41. 46.41 हे काय आलं? CI आलं. तर 46.41 हा काय आला आपला? CI आला. 46.41 CI. आणि आपला SI किती आहे? 4 वर्षाचा मिळून 40. तर या 46.41 मधून 40 वजा केले तर 6.41% हे काय निघते? दोन्ही व्याजातील फरक. तर 6.41% म्हणजे किती आहे? 1282 आहे. बरोबर आहे? तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? हे काढायचं आहे आपल्याला. तर बरोबर आहे? तर काढा आता. कसं काढता येईल? 6.41 गुणिला 100 केलं आपण तर 641 म्हणजे याला गुणलं, याला भागितलं 641 न म्हणजे 2 येईल. तर याच्यामधलं 20,000 हे उत्तर आपल्याला मिळेल. बरोबर आहे? कारण बाकीच्या याच्यामध्ये कुठेच पूर्ण 2 येत नाही, पण याच्यामध्ये 2 येतं म्हणजे याचं आपल्याला हे निघून गेलं 20,000 रुपये. ठीक आहे. तर असं 4 वर्षाचं दिलेलं असलं तर काय करायचं? 10% दर आहे तर सरळ व्याज 40 होईल त्याच्या 4 वर्षासाठी आणि चक्रवाढ व्याज हा कसा येईल? इफेक्टिव्ह पर्सेंटेजनी काढायचं. म्हणजे 10 हे 2 घ्यायचे आणि हे 10 2 घ्यायचे. तर यांचं 21 येतं. पुन्हा इफेक्टिव्ह पर्सेंटेज काढलं तर 21चे इफेक्टिव्ह पर्सेंटेज येतं 46.41. आता याच्यामधून हे वजा केलं म्हणजे दोघांमधला फरक निघेल 6.41%. हे फरक निघालेला आहे दोघांमधला. ठीक आहे. हा कशाचा फरक आहे? दराचा फरक आहे. तर इकडे आहे 1282. तर याच्याने भागितलं तर किती येतात? 2 आणि हे 100 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 100 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 10,000 गुणिला 2 म्हणजे 20,000. अशा प्रकारे उत्तर निघतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा याच्यामध्ये बघा कन्फ्युजन करण्यासाठी हा प्रश्न दिलेला होता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चुकवलं असेल. कारण इथे बघा चक्रवाढ व्याजाने गुंतवलेली एक रक्कम 3 वर्षात 5,040 होते. आता हे 5,040 इकडे लिहायचे. बरोबर आहे? मग याच्याबरोबर काय लिहायचं? पहिल्या वर्षी व्याजदर 20%, दुसऱ्या वर्षी 40% आणि तिसऱ्या वर्षी 50%. तर सरळ काय करायचं? हा एक्स लिहायचा. एक्सच्या काय लिहायचं? पहिल्या वर्षी 120 भागीला 100 होतं, दुसऱ्या वर्षी 140 भागीला 100 होतं आणि तिसऱ्या वर्षी 150 भागीला 100 होतं. असंच लिहून टाकायचं डायरेक्ट. कारण हे फक्त कन्फ्युजिंग करण्यासाठी आकडे दिलेले होते. बाकी काहीच नव्हतं याच्यात. 1 हा 0 हा 0 हा 0 हा 0 हा 0 हा 0 कपून गेला. आता इथे काय उरलं मग? 100 आणि हे गुणिले 10 उरले म्हणजे 1,000 उरले. आणि वरती काय? 15, 14 आणि 12 यांचा गुणाकार. तर 15 गुणिला 14, 15 गुणिला 12 म्हणजे 180. 180 गुणिला 14 करायचं आहे आपल्याला. तर 14 0 0 14 8 112. 112 आणि हातचे 11 आले. 14 1 14 आणि 11 25. बरोबर आहे? तर 25 20 इकडे आलं वरती आणि खाली आलं किती? इथे 5,040 आले. इथे x गुणिला 25 20 आले. आणि खाली आलं
1000. बरोबर आहे, 1000 आला खाली. तर हे 25-20 नी याला भागितलं तर 2चा भाग जातो. 2 गुणिला 1000 म्हणजे 2000. अशा प्रकारे हे उत्तर काढता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 9. तर 2 वर्षासाठी इथे दिलेलं आहे. अशा प्रकारचे उदाहरण आपण सोडवलेलं आहे याच्या अगोदर. तर ते उदाहरण लक्षात घेऊन याचं उत्तर तुम्हाला काढता येईल अशीच आशा करतो. ठीक आहे. तर बघा इथे दर दिलेला आहे आणि फरक दिलेला आहे. फरक दिलेला आहे, दर दिलेला आहे, तर तुम्हाला त्याच्यावरून मुद्दल काढता येईल म्हणजे पी ची किंमत काढता येईल. तर अशा प्रकारचे उदाहरण आपण सोडवलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही हे सोडून घ्यायचं. चला 10वा प्रश्न बघा. तर इथे बघा दोन्ही व्याजातील फरक काढायचा आहे आपल्याला. फरक काढायचा म्हणजे काय काढायचं आहे? CI मायनस SI काढायचं आहे. किती वर्षासाठी काढायचं आहे आणि किती वर्ष? 3 वर्षाकरिता दिलेलं आहे. तर 3 वर्षाचं सूत्र काय आहे? P गुणिला R भागिला 100चा वर्ग आणि इकडे दुसऱ्या कंसात R भागिला 100. बरोबर आहे, R भागिला 100 अधिक 3 हे याचं सूत्र आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. आता P किती दिलेलं आहे इथं? 16,000 दिलेलं आहे P आणि R ची किंमत किती दिलेली आहे? 12.5 भागिला 100 याचा वर्ग आणि इकडे 12.5 भागिला 100 अधिक 3 करावं लागेल. बरोबर आहे. ठीक आहे. तर 12.5 नी 100ला भागितलं तर 8 येते इथं. म्हणजे इथे किती आले? 16,000 आणि इथे किती आले? 1/8चा वर्ग आणि इथे किती आले? हे 1/8 अधिक 3. 1/8 अधिक 3 अशा प्रकारे आलेलं आहे. तर इथे काय होईल मग? 16,000 16,000 आणि 1चा वर्ग किती? 1च येईल आणि 8चा वर्ग किती येईल? 64. असंच इथे किती होईल? 8 3 24 आणि 1 25. 25/8. ठीक आहे. तर याला भाग द्यायचा. भाग देऊन उत्तर येतं 781.25. अशा प्रकारे हे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे. मला वाटते तुम्हाला व्हिडिओ